So hello everyone. In this video we shall discuss the structure of antibody. Antibody is present in the body of patient. Patientच्या बॉडीमध्ये antibodies तयार होतात. These antibodies are produced to attack, to protect our body from the foreign antigen. बाहेरून येणाऱ्या एखाद्या मायक्रोब पासून, बाहेरून येणाऱ्या एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून, म्हणजेच बाहेरून अटॅक करणाऱ्या अँटीजन पासून आपल्या बॉडीचा प्रोटेक्शन करण्यासाठी आपली बॉडी, आपली इम्युन सिस्टीम ज्या स्ट्रक्चर्सला तयार करते, ज्या केमिकल्सला तयार करते, त्या केमिकल्सला म्हणायचं अँटीबॉडीज. आणि बाहेरून येणारा कोण आहे? अँटीजन. अँटीजन अटॅकिंग ऑन आवर इम्युन सिस्टीम, आणि आपल्या इम्युन सिस्टीमनं त्यांना अटॅक करण्यासाठी, त्यांच्यापासून आपल्या बॉडीचा बचाव करण्यासाठी जे काही तयार केले त्याला म्हणायचं अँटीबॉडी. अँटीबॉडी इज प्रेझेंट इन द बॉडी. अँटीजन्स आर अटॅकिंग ऑन द बॉडी. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी, हाऊ इट लुक्स, ती कशी दिसते ते हे आपल्याला बघायचंय. सो रिमेंबर गाईज, द अँटीबॉडीज आर नथिंग बट दीज आर ग्लायकोप्रोटीन्स. लक्षात घ्या, दीज आर glycoproteins. Glycoproteins means these are made up of carbohydrate and proteins. Means glyco means glucose and proteins means proteins, you know. So glucose and protein means carbohydrate and protein, when combined together they form the glycoprotein. And such a glycoprotein molecules, ashe glycoprotein molecules, they form antibodies. Remember guys, these antibodies are also called immunoglobulins. या antibodies ला आणखीन काय म्हटलं जातं? These are also called immunoglobulins. यांना काय म्हटलं जातं? immunoglobulins असं सुद्धा म्हटलं जातं. In short we write IGS, immunoglobulins. किंवा एकासाठी म्हणायचं असेल तर इम्युनोग्लोब्युलिन असं सुद्धा अँटीबॉडीला नाव आहे, हे लक्षात ठेवा. दीज अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड बाय द प्लाझ्मा सेल्स. कोण तयार करत असतं अँटीबॉडी? अँटीबॉडीजला प्रोड्यूस करणारे कोण आहेत? द प्लाझ्मा सेल प्रोड्यूस द अँटीबॉडीज, अँड दीज प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूस अँटीबॉडीज. अँटीबॉडीजला कोण प्रोड्यूस करायले? प्लाझ्मा सेल्स. पण प्लाझ्मा सेल्स कोण प्रोड्यूस करायला आपण पाहिलेलं आहे? द प्लाझ्मा सेल्स आर प्रोड्युस्ड बाय, plasma cells are produced by B lymphocytes. Plasma cells are produced by B lymphocytes. आपण पाहिले B lymphocytes कुणाला प्रोड्यूस करतं? प्लाझ्मा सेलचा. आणि इन टर्न प्लाझ्मा सेल प्रोड्यूस अँटीबॉडीज. प्लाझ्मा सेल काय तयार करतात? अँटीबॉडीज तयार करत असतात. Now these antibodies, how it looks? These are made up of 4 polypeptide chains. लक्षात घ्या, each antibody is made up of how many polypeptide chain? 4 polypeptide chains. 4 polypeptide chain न बनलेली असते. Out of those 4 polypeptide chain, 2 chains are heavy chains. 2 chains कशा असतात? heavy chains असतात. And 2 chains are light chains. 2 chains are light chains. 2 chain light chain असतात. म्हणून त्यांना H chain, हेवी चेनला H चेन आणि लाईट चेनला L चेन असं सुद्धा म्हटलं जातं. आता हेवी चेन का? कारण यांच्यामधील पेप्टाइड मॉलिक्युलची संख्या काय आहे? जास्त आहे. These contain more number of glucose as well as more number of peptide molecules. Therefore, these are called heavy chains. They are larger in size. They are lengthier. लांबीलाही जास्त आहेत, आकारानेही मोठे आहेत. आणि ह्या लाईट चेन्स वजनानं हलक्या आहेत, कारण त्यांच्यामधील पेप्टाइड मॉलिक्युलची प्लस कार्बोहायड्रेट मॉलिक्युलची संख्या काय आहे? लेस आहे, म्हणून त्या लाईट आहेत वजनानं. तर अशा 2 प्रकारच्या चेन्स तुमच्या अँटीबॉडीज मध्ये असतात. टोटल 4 पॉलिपेप्टाइड चेन्स असतात, त्यातल्या 2 हेवी आणि 2 लाईट चेन असतात. द अँटीबॉडी लुक्स लाईक वाय शेप. अँटीबॉडी कशा शेपची असते लेकरांनो? अँटीबॉडी लुक्स लाईक ए वाय शेप. इंग्लिश मधला वाय आकाराची अँटीबॉडी असते. नाव हाऊ इट लुक्स, ती कशी दिसते? द अँटीबॉडी इज लाईक धिस. द अँटीबॉडी लुक्स लाईक धिस. सी,
like this, like this. And here also. See, this is the antibody. It is looking like Y shape. कशा आकाराची दिसायली? Y shape. याच्यातला this is the arm. या साइडला, वरच्या साइडला काय म्हणायचं? आर्म. And this is the stem. This is the stem. This antibody is consisted of two different types of chain. दोन टाईपच्या चेन म्हणलेले. तर जी लेंदियर चेन आहे that is called heavy chain. या चेनला काय म्हणायचं? Heavy chain. And which is smaller or shorter in size, जी shorter आहे that is called light chain. This is called light chain. तर एका अँटीबॉडी मध्ये किती लाईट चेन आहेत? दिस वन अँड दिस वन, या दोन लाईट चेन. अँड दिस इज द हेवी चेन. ही कोणती आहे? हेवी चेन. आणि ह्या दोन लाईट चेन. तर दोन हेवी चेन, दोन लाईट चेन. नेक्स्ट, द अँटीबॉडी कंटेन टू रिजन्स. दोन रिजन आहेत. द रिजन बिलो दिस, हा स्टेमचा रिजन, आणि इथनं हा रिजन. मीन्स इफ आय शेड दिस विथ डॉट, याला मी डॉटनं शेड करतो लाईक दिस. See, this is the dotted region of the antibody. This dotted region of antibody is called constant region. या regionला कसला region म्हणायचं? Constant. म्हणजे तो कधी स्वतःचा शेप चेंज करत नाही. This region is called constant region. And this region हा जो वरचा आहे and किंवा इकडचा, this region always changes its shape. हा मधला जो आहे हा shape, it always changes its shape. Therefore it is called व्हेरिएबल रिजन. दिस इज कॉल्ड व्हेरिएबल. आता ह्या रिजनला व्हेरिएबल रिजन का म्हणायचं? कारण मी इथे एक पॉइंट सांगायलोय. द अँटीबॉडीज आर हायली स्पेसिफिक. लक्षात घ्या, अँटीबॉडीज आर हायली स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर टाइप ऑफ स्पेसिफिक अँटीजन. एका विशिष्ट अँटीजन साठी विशिष्टच अँटीबॉडी कामाला येते. इफ युअर पोलिओ व्हायरस इज अटॅकिंग ऑन युअर बॉडी, for protecting our body from that polio virus, we have different type of antibody. If measles microbe is attacking on our body, our antibody structure is different from measles. If whooping cough microbe is attacking on our body, our antibodies are different. म्हणजे जसं प्रत्येक कुलपाची चावी वेगळी असते, तसं प्रत्येक मायक्रोबसाठी आपल्या बॉडीमध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीचा हा रिजन बदलत असतो. And therefore, this is the variable region. हा region सतत बदलत असतो. I am showing with red structure. Red structure. हे बघा, this region is continuously changing its shape. म्हणून त्याला variable region म्हणतात. आणि हा dotted जो आहे, shaded जो region आहे, that is the constant region. म्हणून it is called C site or C end, and it is N end. This is the N end, and this is the C end. हे त्या हेवी चेनचं C end, हे लाईट चेनचं C end, हे हेवी चेनचं N end, हे लाईट चेनचं N end, लाईट चेन हेवी चेनचं N end. आता लक्षात घ्या. नाव दिस व्हेरिएबल रिजन इज ऑलवेज चेंजिंग इट शेप. आणि म्हणून या व्हेरिएबल रिजन मध्ये वेगवेगळ्या अँटीजन येऊन काय होत असतात? अटॅच होत असतात. अँटीबॉडी त्याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करते. नाव दीज हेवी चेन्स अँड लाईट चेन्स हॅव द सल्फर लिंकेज. यांच्यामध्ये कसली लिंकेज आहे? सल्फर. यांच्यामध्ये सल्फर लिंकेज आहे, SS लिंकेज. देअरफॉर इट इज कॉल्ड डायसल्फाइड लिंकेज. कसली लिंकेज? डायसल्फाइड लिंकेज. दोन चेनला अटॅच करणाऱ्या लिंकेजला हेवी चेनला लाईट चेन बरोबर, लाईट चेनला हेवी चेन बरोबर, हेवी चेनला हेवी चेन बरोबर जे अटॅच करतात. कशामुळं? बिकॉज ऑफ द डायसल्फाइड लिंकेज. सल्फर लिंकेजमुळं ह्या चेन्स एकमेकाला काय झालेल्या आहेत? अटॅच झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं आपली काय तयार झालेली आहे? अँटीबॉडी. रिमेंबर गाईज, वन प्लाझ्मा सेल कोण प्रोड्यूस करायला सांगितले मी? प्लाझ्मा सेल्स आर प्रोड्युस्ड बाय बी लिम्फोसाइट्स. कोण प्रोड्यूस करायला? बी लिम्फोसाइट. तर वन प्लाझ्मा सेल
one plasma cell produces 2000 antibodies per second. बघा, एक प्लाझ्मा सेल किती अँटीबॉडीज प्रोड्यूस करते? 2000 अँटीबॉडी पर सेकंदाला. प्रत्येक सेकंदाला एक प्लाझ्मा सेल 2000 अँटीबॉडीज. अँड दीज अँटीबॉडीज they combine with antigen when antigen in our body. आपल्या बॉडीमध्ये अँटीजन ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस तो अँटीबॉडी बरोबर काय होत असतो? कंबाईन होत असतो. तर अशा पद्धतीनं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होत असतो. म्हणून आपल्याला बघायचंय ही अँटीबॉडी जी आहे, हा जो रिजन आहे हा सतत काय होत असतो? चेंज होत असतो. हेवी चेन आणि लाईट चेनचा हा व्हेरिएबल रिजन. दिस व्हेरिएबल, आता मी इथं बघा, इफ सपोज दिस इज द antigen. See how antigen fix into these site. ह्या साइट मध्ये बघा कसा फिक्स झालाय. दिस इज द अँटीजन, रेड कलर्ड अँटीजन. कुणात झालाय? अँटीबॉडी मध्ये. इट हॅज फॉर्म्ड ए लॉक अँड की मॅनर बॉन्डिंग. कशा पद्धतीची? लॉक आणि कीची बॉन्डिंग तयार झालेली आहे. जसं की आपल्या कुलपात चावी कशी फिट बसते, पर्टिक्युलर की फिट्स इनटू पर्टिक्युलर लॉक, तसं पर्टिक्युलर अँटीजन फिट्स इनटू कंबाईन विथ particular type of antibody, and these the complex, the antigen antibody complex, the branch of immunology ची अशी branch, the branch of immunology which deals with the interaction of antigen antibody complexes. अँटीजन आणि अँटीबॉडी मधल्या इंटरॅक्शन स्टडी करणाऱ्या इम्युनॉलॉजीच्या ब्रँचला म्हणायचं सिरोलॉजी. व्हॉट इज सिरोलॉजी? डिफाईन सिरोलॉजी. द सिरोलॉजी इज नथिंग बट इट इज द ब्रँच ऑफ इम्युनॉलॉजी विच डील्स विथ द इंटरॅक्शन ऑफ अँटीजन अँड अँटीबॉडी. ज्या ब्रँचमध्ये अँटीजन अँटीबॉडीच्या इंटरॅक्शन कशा व्हायला ह्याची डिटेल स्टडी केली जाते, दॅट ब्रँच इज कॉल्ड सिरोलॉजी. लक्षात घ्या, सिरोलॉजी. And when antigen forms complex with antibody, the combining region of antibody चे जे हे combining region आहेत, these regions are called paratopes. लक्षात घ्या, हे बघा, ह्या रिजनला जो कुणाबरोबर कंबाईन व्हायला? अँटीजन बरोबर अँटीबॉडीचा. तर अँटीबॉडीच्या कंबाईनिंग रिजनला म्हणायचं पॅराटोप. काय म्हणायचं? पॅराटोप. अँड द कंबायनिंग साइट्स ऑफ अँटीजनचे सुद्धा हे बघा, हे खोबण्या ह्याच्यात जाऊन बसलेले आहेत. तर कंबायनिंग साइट्स ऑफ अँटीजन्स आर कॉल्ड इपिटोप्स. तर यांना काय म्हणायचं? इपिटोप्स. तर हे मधले जे रेड जे आहेत रेड स्पाइक्स ज्या घुसलेल्या आहेत त्याच्यात, दीज आर इपिटोप्स. आणि ज्याच्यामध्ये घुसलेले आहेत त्या नॉचेसला काय म्हणायचं? पॅराटोप्स. तर अँटीबॉडीच्या नॉचेसला पॅराटोप. कंबायनिंग साइट्स ऑफ अँटीबॉडीज आर कॉल्ड पॅराटोप्स अँड कंबायनिंग रिजन्स ऑफ अँटीजन आर कॉल्ड इपिटोप्स. तर पॅराटोप इपिटोप इंटरॅक्शन, अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स अशा पद्धतीनं तयार होत असतं. अँड दॅट अँटीजन इज न्यूट्रलाइज्ड, दॅट अँटीजन इज किल्ड, दॅट अँटीजन इज डिॲक्टिव्हेटेड, दॅट अँटीजन इज विकंड. अशा वेगवेगळ्या मग त्या अँटीजनवर ही अँटीबॉडी काय करते? क्रिया करते आणि त्याला किल करून त्याला आपल्या बॉडीमधून आउट करत असते. तर अशा पद्धतीनं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतं. आणि हे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर आपल्या शरीरातल्या अँटीजन्स ह्या किल केल्या जातात. आणि म्हणून स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी इट इज मोस्ट ऑफ द टाइम इट इज आस्क्ड इन द बोर्ड एक्झाम for 2 marks. The figure is asked so many times. Write a note on structure of antibody. असे वेगवेगळे क्वेश्चन्स बोर्ड मध्ये आलेले आहेत. अँड सो मेनी क्वेश्चन्स आर आस्क्ड इन द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम लाईक सीईटी, जे आपला नीट अशा एक्झाम मध्ये सुद्धा ते पडलेले आहेत. तर लक्षात ठेवा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. हाऊ इट लुक्स, इट इज वाय शेप्ड स्ट्रक्चर. वाय शेप्ड डायसल्फाइड लिंकेज आहेत त्यांना जोडण्यासाठीच्या. तर अशा पद्धतीने स्टेम, आर्म, व्हेरिएबल रिजन, कॉन्स्टंट रिजन हा बदलत नाही, हा सतत बदलतो. ही हेवी चेन, ही लाईट चेन, ही हेवी चेन आहे मधली, हे लाईट चेन आहे. तर अशा पद्धतीनं दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. सो होप यू अंडरस्टूड दिस स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. थँक्यू गाईज.